माझ्यासाठी प्रेम म्हणजे माझे बाबा आहेत. आता जसं की काही लोकांच्या लाईफमध्ये त्यांचे फ्रेंड्स वगैरे सगळे सोडून जातात. माझ्या लाईफमध्ये पण खूप फ्रेंड्स आले, गेले, खूप म्हणजे अप्स अँड डाऊन्स आले. तरी मला असं वाटलं की माझे बाबा माझा कम्फर्ट झोन आहे. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये याची आई असते, बाबा असतं, फ्रेंड्स असतं, बॉयफ्रेंड असतो, कोणी असू शकतं. पण माझ्यासाठी लव्ह डेफिनेशन अगर विचारलं तर नक्कीच माझे बाबा आहेत. ओके, बाबांबद्दल जर थँक्यू म्हणायचं असेल तर कसं? बाबांना थँक्यू म्हणजे त्याने सगळ्या गोष्टींमध्ये आजपर्यंत मला सपोर्ट केलं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये मला हेल्प केलं आहे. मला कशाही गोष्टीसाठी नाही बोलली आहे. ज्या गोष्टीला मी हात लावला आहे ती गोष्ट मला आजपर्यंत भेटली. मुलीसाठी वडील म्हणजे एक हळवा कोपरा असतो लिटरली. बरोबर. सो त्याबद्दल कोपरा म्हणजे ते माझं सर्वस्व आहे. म्हणजे मला जर कोणी बोललं की कुठे म्हणजे बोल की सेफेस्ट प्लेस काय, तर माझे बाबा आहेत. सेफेस्ट ओके, प्लेस. इतर मुलींना काय सांग? इतर मुलींना पण तेच आहे. काही लोकांना आपल्या बाबांचं बोलताना हेट असतो, काही लोक ओरडतात, तर ते नका करू. बाबा हे सर्वस्व असतं. काही मुलींसाठी आपल्या आईसुद्धा असतात, पण बाबांची ही जागा मुलीसाठी प्रचंड वेगळी असते. सो माझ्यासाठी लव्ह डेफिनेशन जर विचारलं तर माझे पप्पा आहेत. अजून मी एवढंच सांगू शकते, आय लव्ह माय डॅड मोर दॅन एनीवन. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्ही आता प्रेम म्हणजे काय मतं ऐकली असतील. प्रेम म्हणजे आधार, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे स्वीकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ऐवजी आपणची भावना असणं म्हणजे प्रेम आहे. प्रेक्षक हो, ह्या सगळ्यांचा मिलाप जेव्हा दोन नात्यामध्ये होतो ना, तेव्हा तो नातंही सुखी होतं, तो संसार सुखाचा होतो, दोन व्यक्तीमधलं नातं टिकून राहतं असं तज्ज्ञ सांगतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळेला सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.